काकू मी मी मी, मी काहीच लपवलं नाही, मी खरंच सांगते. अगं अशी घाबरून मागे मागे काय जातेस? हे घे हे धर. थांब इथेच. हे काय चाललंय? दे. काकू हे काय केलं? अगं दृष्ट काढली तुझी. दृष्ट माझी का? म्हणजे मी तर रोज तुमच्या समोरच असते ना, मग का काढले? कुठे आहे ती कन्या? कन्या? हो तीच भाग्यवान कन्या. तुमचा पत्ता चुकलाय हो. नाही, इथे कन्या राहते पण ती भाग्यवान नाहीये, दुर्दैवी आहे ती. जाओ तुम्ही, जा. थांबा. कमळ बघितलं? त्यात काय? चिखलात उगवतं म्हणून याला दुर्दैवी म्हणाल, पण हे देवाच्या चरणी अर्पण होतं. हे धोत्र्याचं फूल दिसायला अजिबात सुंदर नाहीये, पण ते शंकराला अतिशय प्रिय आहे म्हणून तुम्ही याला दुर्दैवी म्हणाल. आता ही वीट दगडापेक्षाही मऊ असते, खाली पडली तर सहज फुटेल, पण आज याच विठ्ठला विठ्ठलाच्या चरणी 28 युग उभं राहण्याचा मान मिळाला म्हणून याला दुर्दैवी म्हणाल. तशीच ही कन्या आहे. तिला अजून तिच्या भाग्याची नशिबाची कल्पना नाहीये. आम्ही काशीहून रामेश्वरला चाललो होतो. या घराच्या समोर आलो आणि पावलं आपोआप थबकली. काहीतरी जाणवलं. या घरात एक भाग्यवान नशीबवान व्यक्ती राहतात म्हणून आतमध्ये आलो. तुला त्या व्यक्तीला तिच्या भाग्याची तिच्या नशिबाची जाणीव करून द्यावी म्हणून. हो, खोटं खोटं बोलताय हा तुम्ही. हे असं काही नाही. जा बरं तुम्ही, जा जा जा. हा, कावेरीने पाठवलंय तुम्हाला, बरोबर ना? हा, हो की नाही? सगळं धनधान्य घेऊन लुबाडून ती पळून गेली आणि मग आता हे सगळं चित्र उभं करायला तुम्हाला पाठवलंय त्यांनी, बरोबर आहे की नाही? जा हो, जा तुम्ही इथून. हो अहो, आत कुठे? अहो अहो अहो, काय आहे? अहो काय चाललंय? काय कुणाच्या परवानगीने आत शिरलात तुम्ही? हा, काय काय हवंय काय तुम्हाला? त्या कन्येची पत्रिका आहे का? पत्रिका? ही मुलगी मला जंगलात सापडली होती लहान असताना. त्यानंतर एकदा आमच्या विश्वासातले गुरुजी घरी आले होते, तेव्हा अंदाजे जन्मवेळ आणि जन्मतारीख काढून त्यांनी पत्रिका बनवली होती. ती पत्रिका आहे का तुमच्याकडे? असेल कुठेतरी. मला बघायची ती.
त्या मुलीच्या पत्रिकेत राजयोग लिहिलं. काय राजयोग आणि हिच्या पत्रिकेत शक्यच नाही. ही कन्या फक्त भाग्यवान नाही, ही आजपर्यंत तुझ्या नशिबापासून दूर ठेवली गेली. ज्या दिवशी ही कन्या अक्कलकोटच्या भूमीवर पाऊल ठेवेल त्या दिवसापासून तिच्या पत्रिकेतील राजयोग सुरू होईल.